मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी एक महत्त्वाचे अपडेट, एक महत्त्वाचं घोषणापत्र शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये नेमकं काय काय मुद्दे आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये जे प्रशिक्षणार्थींसाठी स्वयं घोषणापत्र आहे त्यामध्ये असं देण्यात आलं आहे की प्रमाणित करण्यात येते की मी प्रशिक्षणार्थ्यांचं नाव मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत त्या आस्थापनेचं नाव ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही कार्यरत आहात या आस्थापनेवर नियुक्ती आदेशानुसार दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईनिंग झाला होता 2024 मध्ये तो त्या दिवसापासून ते 2025 म्हणजे जे पहिले तुमचे 6 महिन्याचा कालावधी होता तोपर्यंत या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग महाराष्ट्र शासन क्रमांक कवी क्रमांक 118 प्रशा दिनांक 10 मार्च 2025 नुसार मिळालेल्या 5 महिन्याच्या मुदतवाढीच्या अनुषंगाने उर्वरित कार्य प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेशानुसार आज दिनांक रोजी रुजू होत आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला रुजू होण्याची तारीख सांगितली जाईल म्हणजे ज्या दिवशी रुजू करून केलं जाईल ती तारीख इथे येईल. त्याबरोबर त्या या स्वयं घोषणा पत्रामध्ये शासनाने ज्या प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी काही अटी मांडल्या आहेत. त्या नियम व अटी कोणत्या आहेत, ज्या नियम व अटी ह्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये मी स्वयं घोषणापत्राद्वारे नमूद करतो की त्याच्यातील पहिली अट अशी आहे की मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने उपरोक्त सर्व शासन निर्णयाचे मी वाचन केले असून योजनेच्या अटी व शर्तीनुसार प्रशिक्षण घेण्यास मी बंधनकारक आहे. या पहिल्या अटीवरून हे लक्षात येत आहे की जे शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयाला हा प्रशिक्षणार्थी बांधील आहे. तर दुसरी अट अशी आहे की सदर 11 म्हणजे पहिलं 6 आणि आता 5 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुनश्च प्रशिक्षण कालावधी वाढवण्याकरिता व कायम रोजगार मिळण्याबाबत मी प्रशिक्षण घेत असलेल्या किंवा त्या आस्थापनेशी निगडीत दुसऱ्या आस्थापनेकडे मागणी करणार नाही. म्हणजे यांनी स्पष्ट असं अट टाकून दिली या स्वयं घोषणापत्रात की पुन्हा मी मागणीच करणार नाही किंवा रोजगार वाढवा किंवा मला कायमस्वरूपी रोजगार द्या. त्याच्यामुळे पुढे कार्यकाळ वाढवावा किंवा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा हा मुद्दा इथे त्यांनी खंडित केलाय. त्याच्यानंतर तिसरा जी अट आहे या योजनेत सहभागी होण्यापूर्वी NAPS आणि MAPS या योजनेचा लाभ घेतलेला नाही व घेतही नाही. म्हणजे जे ही योजना सुरू व्हायच्या अगोदर कार्यप्रशिक्षण योजनेच्या अगोदर मी NAPS किंवा MAPS म्हणजे जी केंद्र सरकारची प्रशिक्षणार्थ्यांची जी योजना आहे ती किंवा MAPS ची जी योजना आहे त्याचा मी लाभ घेतलेला नाही किंवा घेत नाही, तो एक मुद्दा आहे. त्याशिवाय चौथा मुद्दा आहे सध्या स्थितीत माझे शिक्षण सुरू नाही. अगोदरच त्यांनी जॉईनिंगच्या टायमिंगला सांगितलं होतं की जे म्हणजे जे विद्यार्थी असतील किंवा जे हे असतील प्रशिक्षणार्थी ज्यांचं शिक्षण बंद आहे त्यांनाच या योजनेमध्ये घेता येणार होतं. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा सांगितलं की सध्याच्या स्थितीमध्ये माझे कोणतेही शिक्षण सुरू नाही. 5वा मुद्दा आहे मी सादर केलेली माहिती पूर्ण सत्य असून दिशाभूल करणारी माहिती सादर केल्यास वसूल पात्र रक्कम शासनास परत करण्यात मी बांधील राहील याची मला जाणीव आहे. म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड करणार आहेत, जे सबमिट करणार आहेत, जे कागदपत्र आहे, ती जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती तुमची खरी आहे, त्यामध्ये कोणताही फ्रॉड नाहीये, ती संपूर्ण माहिती जेन्युइन आहे. आणि जर यामध्ये काही घोटाळा असेल किंवा काही फ्रॉड असेल तर मी जी तुम्हाला प्रशिक्षणार्थी भत्ता म्हणून जी तुम्हाला रक्कम शासनाकडून पगार स्वरूपात मिळणार आहे ती सर्व रक्कम पुन्हा शासन तुमच्याकडून माघारी घेऊ शकतं जर तुम्ही यामध्ये काही फ्रॉड केलेला असेल तर, असं यामध्ये नमूद करण्यात आलंय. या एकूण 5 अटी या स्वयं घोषणापत्रामध्ये टाकण्यात आल्या आहेत आणि अत्यंत महत्वाच्या अटी आहेत. या अटीनुसार जर या अटीच्या म्हणजे अटीनुसार जर पाहिलं तर शासनाने पूर्ण असा बंदोबस्त केलाय की या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा कार्यकाळ वाढवून मिळणार नाही आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगारही मिळणार नाही असं या प्रशिक्षणार्थ्यांकडून या स्वयं घोषणा पत्रात लिहून घेण्यात येणार आहे. मी मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या सर्व शासन निर्णय वाचले असून शासन निर्णयात नमूद सर्व बाबी आणि आस्थापनेने रुजू नियुक्ती आदेश नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत असं त्यांनी या स्वयं घोषणापत्रात शेवटी लिहून घेतलं आहे की ज्या आस्थापनेने किंवा ज्या शासन निर्णयामध्ये ज्या बाबी आहेत त्या संपूर्ण बाबी मान्य आहेत या प्रशिक्षणार्थ्यांना.
या स्वरूपाचं स्वयंघोषणापत्र शासनाने काढलेलं आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आता रिजॉईनिंग मिळणार आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना कागदपत्रासोबत जो आपण डॉक्युमेंट अपलोडिंगचा फॉर्म केलाय त्याच्यासोबत हे स्वयंघोषणापत्र देणं बंधनकारक राहणार आहे. आणि या स्वयंघोषणापत्रात त्यांनी स्पष्ट या प्रशिक्षणार्थ्यांचे जे मागणी होती की कार्यकाळ वाढ किंवा कायमस्वरूपी रोजगार त्या संबंधी खंडन करण्याचं काम शासनाने केलंय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हीच अपडेट होती. हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर निलेश बडे पेजला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.